सियावर रामचंद्र की जय. सकाळच्या वेळी आलेल्या रावणाने सीता मातेला हर तऱ्हेने आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न केलाय. रावणाचा एकच उद्दिष्ट आहे, म्हणजे अगदी मारीचाला सुवर्णमृगाचा रूप घेऊन रामाला त्याच्या आश्रमापासून दूर नेण्याच्या प्रयत्नापासून ते आत्तापर्यंत रावणाचं एकच उद्दिष्ट आहे, सीतेला आपल्या बाजूने करून घेणे. बलपूर्वक हरण, फसवून हरण केलेलं असलं तरीही सीतेच्या इच्छेविरुद्ध रावण सीतेला प्राप्त करण्याचा विचार करत नाही. त्यामुळं तो तिला सांगतोय सुद्धा की माझ्या बाजूनी आहे. प्रलोभन दाखवतोय, अजून काही गोष्टी करतोय, धमक्या देतोय, बैकवण्याचा प्रयत्न करतोय, खोटं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्या बाजूने आली पाहिजे एवढंच त्याला वाटतंय सीता. कारण त्याचा रामाचा बदला घ्यायची इथेच गोष्ट पूर्ण होणार आहे. आपल्या बहिणीला ज्याने अपमानित केलं आहे त्याच्या सुंदर पत्नीला आपली पत्नी करणं हे रावणाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. आणि म्हणूनच रावण सीतेला हर तऱ्हेने आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतोय. आता रावणाने आपल्या तिथे राक्षसींना सांगितलंय, सीतेच्या पहाऱ्यासाठी असलेल्या राक्षसींना सांगितलंय की तुम्ही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ऐकत नसेल तर धमकी द्या, भीती दाखवा, वाटेल ते करा, तुम्ही या सगळ्या मिळून करा. आणि जी कोणी सीतेला समजावून सांगण्यात यशस्वी होईल तिला मोठं पारितोषिक देखील दिलं जाईल. रावणाचा आदेश आहे आणि एक एक भयंकर राक्षसी सीतेला रावणाचा स्वीकार करण्यासाठी सांगू लागल्यात. आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की कुठे जगन्माता सीता आणि कुठे या राक्षसी. म्हणजे त्यांची सांगण्याची पद्धत कशी असणार आहे, ऐक ना, त्यांचं ऐक, तुझं भलं त्यातच आहे, नाही तुला ते खाऊन टाकतील, आम्ही तुला खाऊन टाकू, एवढंच ना, ह्याच्या पलीकडं काय. अहो, जगन्मातेला एखादी गोष्ट समजावून सांगण्याची आणि तेही बळाने, तेही भय दाखवून शक्य आहे नाही, पण ते जीव बिचारे आपला प्रयत्न करतायत. या राक्षसींनी सीतेला धमकी दाखवायला द्यायला सुरुवात केली आहे. ऐकलं तर बरं आहे, आपल्या अकराळ विकराळ दात दाखवतायत, आपल्या अकराळ विकराळ रूपाने वार करण्याची भीती दाखवतायत, कोणी तलवार उपसतंय, कोणी गदा दाखवतंय, कोणी प्रलोभन दाखवतंय. हर तऱ्हेने प्रयत्न चाललेले आहेत, हर तऱ्हेने. सीता या सगळ्या राक्षसींच्या मध्ये घेरल्या गेलेल्या सीता अगदी शांतपणे बसून आहेत. ना प्रलोभनांचा परिणाम होतोय, ना धमक्यांचा परिणाम होतोय, ना कोण काय करील याची चिंता आहे. काय, ज्याचा रामावर विश्वास आहे ना त्याला हे असलं भय कोणीच काही करत नाही. रामकाळ जाऊन किती वर्ष झाली हो, आजही मनातलं भय अथवा भयबाधा दूर करायची असेल तर रामरक्षाच म्हटली जाते. हजारो वर्षानंतर रामाच्या स्मरणाने, रामाच्या चिंतनाने भयबाधा दूर होईल हा विश्वास आजही लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणजे रामाच्या भक्ताच्या मनामध्ये आहे. ती तर रामाची पत्नी. म्हणजे आमच्या मनात मुखात राम आहे तर आम्ही कोणत्याही भयाला घाबरत नाही. तिथे तर हृदयस्थ राम आहे. नुसता हृदयस्थ राम नाही, रामाच्या हृदयातही सीता आहेत. मग सीतामातेना घाबरायची काय गरज आहे. या सगळ्या राक्षसी भय दाखविण्याचा प्रयत्न करतायत, प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करतायत, खाऊन टाकण्याची भीती दाखवतायत, पण सीता मातेला याच्या एकाचाही परिणाम होत नाहीये. या सगळ्यामध्ये हनुमान बघतायत की त्या अगदीच शांतपणे बसून आहेत, पण या सगळ्या राक्षसींच्या मध्ये एक राक्षसी अशी आहे जे काहीतरी वेगळं बोलते आहे. या सगळ्या राक्षसींना गप्प करते आहे आणि तिचं नाव आहे त्रिजटा. का कोणास ठाऊक या
त्रिजटा नावाच्या राक्षसीचं सीतेवर विलक्षण प्रेम आहे. वयस्कर आहे आणि सीतेविषयी तिच्या मनात ममत्वाची भावना आहे. आणि सीतेला सुद्धा ही त्रिजटा एक वेगळाच आधार वाटते आहे, आपलेपणा वाटतोय. म्हणून त्रिजटेला ती माता या नावाने हाक मारते, तर त्रिजटा सुद्धा सीतेला कन्या असं म्हणूनच विचार करते. ही त्रिजटा सगळ्या राक्षसींना सांगते, अगं गप्प बसा, मला जे काही स्वप्न पडतायत, काही दिसतंय ते फार भयंकर आहे. तुमच्या या धमक्यांचा परिणाम काहीही होणार नाहीये, उलट तुमचं आयुष्य संपलेलं आहे. मला जे दिसतंय ते फार वेगळं आहे. मी आत्तापर्यंत 3 स्वप्न बघितलीत, वेगवेगळी तुटक तुटक. त्रिजटा सांगते सीतेच्या समोर, मी आत्तापर्यंत 3 स्वप्न बघितलेली आहेत आणि ही 3ही स्वप्न भयंकर आहेत. याचे अर्थ काय हे तुम्ही समजून घ्या. आणि मला जे स्वप्न पडतात, मला जे संकेत मिळतात ते खरे असतात. आता राक्षसी सीतेला धमकी द्यायचं सोडून देऊन त्रिजटाचं ऐकू लागले. तर म्हणाल्या, त्रिजटा म्हणतेय, मी स्वप्नामध्ये एक आकाशरथ बघितला आणि या आकाशरथातून अयोध्या पुत्र श्रीराम आलेले आहेत. सोबत त्यांचा बंधू लक्ष्मण पण आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेले या आकाशरथातून येणाऱ्या या 2 वीरांनी हा रथ एका उंच पर्वतावर थांबवलाय आणि अत्यंत सुंदर असा पोशाख परिधान केलेली सीता आकाश मार्गाने या रथात जाऊन बसलेली आहे. याचा अर्थ असा आहे की राम येणार आहेत आणि सीतेला नेणार आहेत. हे सीतेच्या दृष्टीने शुभशकुन आहे. आता राक्षसींना त्रिजटासारखी अनुभवी राक्षसी सांगतेय म्हणजे यात काहीतरी खरं वाटायला लागेल. ती म्हणाली, एवढंच नाही, नुसते रामचंद्र आलेत आणि सीतेला घेऊन गेलाय असं नाही बघितलं मी अजून काही भयंकर बघितलंय. ती म्हणाली, मी रावणाला सुद्धा बघितलंय माझ्या स्वप्नामध्ये आणि स्वप्नात मला रावण मुंडन केलेला दिसलाय. पूर्ण मुंडन केलेलं आहे रावणाचं. सर्वांगाला तेल चोपडलेलं आहे, तेलानी नालेला हा रावण आहे. बघा, असं स्वप्न भरताला पडलं होतं आपल्या आजोळी गेल्यानंतर पंजाब प्रांतातल्या, की महाराज दशरथ तेलात बुडवून ठेवलेले आहेत असं त्याला स्वप्न पडलं होतं. इथेही हिला त्रिजटेला तेलात बुडवल्याचं स्वप्न पडलंय. ती म्हणते, मुंडन केलंय, तेलात बुडवलेलं आहे आणि गाढवानी जुंपलेला रथ रावणाला वाहून नेतोय. गाढवाच्या रथामध्ये रावण बसलेला आहे. त्यासोबत रावण खाली पडतोय, दक्षिणेकडे उडत नेते त्याला एक स्त्री आणि या स्त्रीनं काळे वस्त्र घातलेले आहेत आणि ती रावण अंगाला चिखल लावलेला आहे आणि ती रावणाला ओढत नेते. अशी रावणाबाबतची अभद्र आणि सीतेबाबतची चांगली स्वप्न मी बघितलेली आहे. याचा अर्थ असा आहे की सीतेचा काळ चांगला येणार आहे, रावणाचा काळ वाईट येणार आहे. त्यामुळे हे राक्षस स्त्रियांनो, सीतेला तुम्ही काही बोलू नका, उलट ती जशी आहे तशीच ठेवा, त्यातच तुमचं भलं आहे. त्रिजटेच्या या बोलण्यातून सीतेला जरासं बरं वाटतंय, पण परिस्थितीत काही बदल होईल ही शक्यता नाही आहे. त्रिजटा आपल्या समाधानाकरता असं बोलते असं वाटतंय आणि सीतेच्या मनातल्या भावना काय होत आहेत ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.